नमस्कार, महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर हे बघा, इथून आता निवृत्तीनाथ महाराजांची पालखी चाललेली आहे। तुम्ही बघू शकता किती सारी गर्दी जमली, इथं पूर्ण सगळे वारकरी आहेत। आणि ते बघा, पाठीमागे निवृत्ती महाराजांची पालखी आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर अशी कळणी डोक्यावरती घेतलेल्या आहेत। कुंड्या नाही म्हणता येणार त्यांना, छोटे छोटे खूप सुंदर असे तुळशी वृंदावन आहेत आणि खूप छान फुलांनी ते सजवलेले आहेत। घरासमोरून जाणारी पहिलीच अशी दिंडी आहे की एवढी मोठी आहे आणि सगळ्यात छान सुंदर आहे, एकदम शिस्तप्रिय आहे, एकदम माणसं व्यवस्थित चाललेले आहेत। इकडे तिकडे कोणीही कुठे जात नाही आहे। तर हे बघा, निवृत्तीनाथ महाराजांची पालखी जवळ आली आहे। ही पालखी माझ्या घरासमोरून चालली आहे। हो हो हो, पालखी आली होती, म्हटलं चला आधी दर्शन घेऊन घेऊया, त्याच्यामुळे थोडा वेळ व्हिडिओ मी स्टॉप केला होता। निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आताच गेली आणि ही बघा, पालखीच्या समोर तेवढीच गर्दी होती आणि पालखीच्या पाठीमागे सुद्धा तेवढीच गर्दी आहे। दर्शन घ्यावं लागलं, खूप सारे वारकरी आहेत। आता ही निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी त्र्यंबकेश्वरवरून येते। खूप असे वारकरी बघू शकता किती सारी गर्दी लेडीज याच्यामध्ये जास्त आहेत आणि जेंट्स पण भरपूर आहेत। सध्या या दिंडीमध्ये म्हणजे तरुण मुलं मला आणि मुली जास्त पाहायला मिळाली। म्हातारी माणसं पण खूप होती। खरंच खूप छान मस्तपैकी वारकरी दिंडीत एकदम आनंदात मजेत होती, कारण त्यांच्या दिसण्यावरूनच असं वाटत होतं की ती सगळी व्यवस्थित आणि त्या आनंदात एकदम छान मस्त पंढरीची वारी करतायत। मला पण वाटत होतं कुठंतरी त्यांच्याकडे पाहून की आपण पण पंढरीची वारी करावी, कारण माझ्या घरापासून अवघ्या 45 किलोमीटर म्हणजे अवघ्या 45 मिनिटाच्या अंतरावरच पंढरपूर आहे। ते बघा, त्या ताई जय हरी माऊली म्हणतात, म्हटलं या जय हरी माऊली। त्यांनी हाताला हात देऊन दर्शन घेतल्यानंतर बऱ्याच जणांनी तर आमच्याकडे केळी दिली होती, नको म्हटलं तरी त्यांनी दिली, घ्या म्हणे प्रसाद आहे। क्षितिजला बऱ्याच जणांनी केळी दिली। तरी बघा, त्यांचं जे अंथरायचं पांघरायचं आहे ते सुद्धा सगळं त्यांच्यासोबत आहे, कारण ही दिंडी खूप जास्त मोठी आहे। जवळपास 80-90 हजाराच्या पुढं म्हटलं तरी निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीमध्ये माणसं आहेत। तुम्ही बघू शकता खूप सारे वारकरी आहेत आणि त्यांच्या ज्या बायकांच्या डोक्यावरती जे ते छोटे छोटे तुळशी वृंदावन आहे ते तर मला खूप म्हणजे खूप जास्त आवडले, कारण खूप सुंदर असे फुलांनी ते सजवलेले होते। म्हणजे फुलं खोटीच होती पण फार सुंदर अशी ती दिसत होती। तर हे बघा, इथं झेंडेवाले पण वारकरी खूप होती, पुढेही खूप गेले आणि पाठीमागेही खूप गेले। मला असं वाटतं की ही निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी ही जवळपास 25 ते 30 गावांमधून लोक येत असतील, त्याच्यामुळे खूप सारी गर्दी होती। आणि हे बघा, क्षितिजच्या हातामध्ये तुम्हाला आता केळी दिसत असेल, कारण येणाऱ्या वारकऱ्यांनी क्षितिजला केळी दिली होती। म्हटलं घे बाळा तुला केळी। पाठीमागे आमच्या गावामध्ये म्हणजे बायपासला करमाळा रोडला केळी मोफत केळी वाटप चालू होतं आणि आणखी बरंच असं काहीतरी वाटणी सुरू होती। तर इथे क्षितिजला 2-3 वारकऱ्यांनी केळी दिली होती। हे बघू शकता तुम्ही किती फास्ट चालतात। प्रत्येकासोबत आपली बॅग आहे, प्रत्येकजण आपापलं ओझं घेतलेलं, प्रत्येकाने आपापलं ओझं आपल्याजवळ ठेवलेलं आहे। माऊली जाता जाता मला रामकृष्ण हरी म्हणतायत, जय हरी माऊली।